अपडेट न्यूज। स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच नेर तालुक्यातील शहापूर येथे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे। गावात सुसज्ज स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना उघड्यावर आणि अडाण नदीच्या काठावर अंत्यविधी करण्याची वेळ आली। 14 ऑगस्ट रोजी निधन झालेल्या 85 वर्षीय नामदेवराव चौधरी यांच्या पार्थिवावर 15 ऑगस्ट रोजी उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। गावात स्मशानभूमीचं शेड, कायमस्वरूपी जागा आणि प्रतीक्षालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे। मृत व्यक्तीला सन्मानाने निरोप मिळणं हा त्याचा मूलभूत हक्क आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येतो। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही अंत्यविधी उघड्यावर करावा लागत असेल तर प्रशासन काय करतं? जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने सुसज्ज स्मशानभूमी मंजूर करावी, अन्यथा नागरिकांसोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडलं जाईल। चौधरी यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं काल, आणि आज त्यांचा अंत्यविधी करण्यात आला। तो आज अंत्यविधी करण्यात आला, तो उघड्यावर आहे। आपण अक्षरशः पाहू शकता। आज 80 वर्ष स्वातंत्र्याला झाले, परंतु आज स्वातंत्र्य होऊनही 80 वर्षामध्ये आज शहापूर गावाला मशानभूमी नाही। माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की अहोरात्र कष्ट करून जे व्यक्ती जे स्वातंत्र्याची वाट पाहतात की दर 15 ऑगस्टला आम्ही स्वातंत्र्य मनवतो, परंतु आज स्वातंत्र्याचे 80 वर्ष होऊन सुद्धा जिवंतपणी तर आम्हाला हालअपेष्टा सहन करावंच लागते, परंतु मरणानंतरही आम्हाला मरण यातना भोगावे लागते। म्हणजे मरण सुद्धा सुखाने आम्हाला मरता येत नाही आणि ते उपभोगता सुद्धा येत नाही। की आज पावसाचे दिवस आहे, हा ऑगस्ट महिना सुरू आहे आणि 15 ऑगस्ट आजचा दिवस आहे, परंतु आजही आम्हाला उघड्यावर वयाच्या 85व्या वर्षी नामदेवरावजींचं वय 85 आहे आणि निधन झालं वृद्धापकाळाने, परंतु आजही त्यांना या गावातल्या कोणत्याच व्यक्तीला 80 वर्षापासून मशानभूमी नाही। प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण शहापूर गावासाठी मशानभूमीची, शेडची आणि प्रतीक्षालयाची आणि जागेची आपण तरतूद करून देण्यात यावी। या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय राठोड साहेब, त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय संजय देशमुख साहेब, आपण या पक्षातून त्या पक्षात जात आहात, निधी नाही म्हणून लोकांसाठी तुम्ही सांगता आहात, परंतु आज ही जर परिस्थिती पाहिली तर मात्र कोणीही याला परिस्थितीला नाकारू शकत नाही। हे आज उघड्यावर आम्हाला इथे जाळावं लागत आहे, अग्नी द्यावं लागत आहे। ही व्यवस्था अत्यंत विदारक आहे, त्यामुळे आपण याची आणि तसेच प्रशासनाने सुद्धा पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, माननीय जिल्हाधिकारी साहेब असो, यांनी याची त्वरित तरतूद करण्यात यावी, अन्यथा आम्हाला गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याची वेळ येऊ नये। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.